पुढे आणि घोळा असा करतो, खबरदार धर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या, उडविन राई राई एवढ्या. आपल्याकडे काय आहे ना, स्वर बदलला, शब्द बदलली की अर्थ बदलतो. त्याचा ते गात असताना असं गायचं, शब्दाची फोड काढायची, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. अर्थ बदलतो शब्द बदलला की. आपण म्हणतो खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. कळालं का तुम्हाला? उडविन राई राई एवढ्या. शब्द बदलला की अर्थ बदलतो. हल्ली ते कॉन्व्हेंटचे लेकरं पहा तुम्ही, इंग्रजी शाळेची मुलं, आई मला येल्लो वरण दे आणि व्हाईट भात दे. सरळ म्हण ना, वरण भात दे म्हणून. येल्लो वरण दे आणि व्हाईट भात दे. आपल्याकडे पहा तुम्ही, मराठी भाषेसारखी गमतीदार भाषा जगाच्या पाठीवरती दुसरी कोणतीच नाही. किती इंग्रजीनं प्रगती करू द्या, पण मराठी भाषेसारखी गोडी जगाच्या पाठीवरती कोणत्याच भाषेची नाही. ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, माझ्या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातीही पैजा जिंके. एकदा काय झालं, एक माणूस बाहेर जाऊ लागला आणि जात असताना तो त्याच्या पत्नीला म्हणाला, व्यवस्थित आहे का, 4G घेऊन मेंदूला ताण द्या जरा. बायकोला म्हणे तो, अगं मी बाहेर चाललोय, काय घेऊन यायचंय का, मी बाहेर चाललोय, काय घेऊन यायचंय का. ती म्हणे काही आणू नका, फक्त तुम्ही घेऊन येऊ नका. कळालं का? कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. काय झालं, एकदा पुण्यात एका माणसाला प्यायचा होता चहा. त्याने चहा मागितला आणि चहा पित होता. चहा संपत आला, गड्याला काहीतरी आठवलं, त्याने काढला मोबाईल मध्ये चित गुतलं आणि संपत आलेला चहाचा कप असा हातातून निसटला. पटकन खाली पडणार तेवढ्यामध्ये बिचारीने जीवाची बाजी लावली, प्राणाची. असा तिने आडवा तिडवा पडून फडचीवर पडणारा कप असा हातात कॅच घेतली त्याने. कप फडचीवरती पडता पडता वाचला. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या बायकोने त्याच्याकडे राग पाहिलं. त्याने तिच्याकडे पाहिलं ना, हसला तो म्हणे, कप वाचला, कप वाचला, फुटता फुटता कप वाचला. बायको म्हणे, वाचला अस. कळाली मराठी तुम्हाला? विठ्ठल पहिली भक्ती सांगितली स्वामी काज, दुसरी गुरुभक्ती, शिष्य असेल तर गुरुची सेवा. आणि आज ज्या भक्तीशी आजचं कीर्तन अवलंबून आहे